गॅलरी कुठं ती म्हणती इथं. कसं वाटतंय ना मम्मी, घर बांधल्यानंतर कसं वाटले पहिली फिलिंग? लय आवडली, लय भारी वाटलं ना. लय भारी वाटलं. घरच नव्हतं, हम्म, कधी नाही मिळलं हम्म, नाही का, हम्म. तसं वाटलं. बांधल्यानंतर तुम्ही अगोदर कोणाच्या रूम मध्ये राहायचे? आम्ही लग्न होऊन लोकांच्या रूम मध्ये राहत होतो, हम्म, त्यांच्या मामाच्या. मामाच्या रूम मध्ये का? मामाच्या घरच घरी तू नव्हतं. लग्न झाल्यावर मामाच्याच डायरेक्ट रूम मध्ये गेली घरी? हं. मामाच्या घरी तिथं डायरेक्ट. राहिलं वर्षभर. हा, तिथून मग आम्ही तिथं दुसरं घर बांधलं हळूहळू हां. पैसे साचले. हम्म, आणि तिथे 7 वर्ष राहिलो. हम्म, तिथून परत मावळात गेलो, बदली झाली. हम्म, मग तिकडे राहिलो 5 वर्ष. हम्म, मग तिथनं परत बदली इकडे झाली बारामतीला. हा. घरी आलो, घरच नाहीये. मग मग आम्ही शेजारच्या घरी राहिलो. हम्म, शेजारच्या घरी राहिलो 1 महिनाभर. हम्म, कुठं तरी भिशा लावल्या, भिशा पाणी लावल्या, हम्म, पैसे जमा केलं हम्म, आणि एक खोली काढली पत्र्याची. हम्म, त्याच्यामध्ये 4 मुलं, हम्म, आम्ही दोघं, हम्म, त्यांची ती म्हातारी, हम्म, एवढी जण व्हायचो. हम्म, काय जागाच पुरत नसायची, तसं दाटीवाटी झोपायचो, हम्म, तसं दाटीवाटी बसायचो. हम्म, नंतर कसे तरी दिवस काढले, लय हालात काढले. हम्म, नंतर ना पोरांची शाळा, खर्च, हम्म, काय समजतच नव्हतं काय करावं. हम्म, मग कसं तरी परत अजून भिशा पाणी लावल्या हम्म, आणि पैसे जमा केले कसं तरी. हम्म, परत दुसरं घर बांधलं त्याला जोडून. हम्म, मग झाली 2 घरं. हम्म. मग कसं तरी आपलं त्याच्यातमध्ये बरं वाटायचं. तिथं सगळ्यांची आमची लग्न तिथं झाली. सगळ्यांची लग्न झाली. मग नंतर परत ते पण पुराणा. पाहुणे आले की पाहुणे ते बिवणे यायला पण लागले परत की कोणी एखादी मोकामारा राहायचं म्हणलं तर पुरतच नसायचं. लय लाजायचं, लय लाज वाटायची. मग नंतर काय केलं, परत थोडंसं पत्र आणलं विकत आणि बाहेर शेड केलं. मग थोडंसं परत भिंती घातल्या विटा आणून, थोड्याशा भिंती घातल्या, कडने मोठ्या घातल्या डोक्या इतकाल्या, आणि नंतर शेड केली. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही झोपायचो, बसायचो, चूल केलेले, स्वयंपाक करायचो. 6 दिवस नंतर मग लय कसं तरी वाटायला लागलं. आणि मग पुरी आता लग्नाला आल्या. मग पुरीची लग्न झाली. लग्न महत्वाचे आहेत, घर काय महत्वाचं नाही. घर तर थोडंसं राहायला झालंय बस तेवढं. मग आता लग्नाला तर थोडं पैसे लागतात, जास्त नाही लागत घरासारखं. घराला जास्त लागतात, 25-30 हजार, 30 लाख रुपये. लग्नाला किती लागतात? 3-4 लाख रुपये लागतात. मग आम्ही काय केलं, थांबवलं. म्हणलं आता आधी लग्नच उरकून घ्यावं, लग्नात महत्वाचे आहेत ना. मग लग्न एकीचं थोरली मोठीचं केलं लग्न. त्याला पण भरपूर खर्च केला तसा. पोरींच्या नशिबाने पोरींना पण कुठनं नाही कुठनं बरोबर पैसे आले, झालं लग्न. एकीचं झालं लगेच, ती हिडीव काढते तिचं झालं. तिला पण पाहुणे आली लगेचच. त्या 10 महिन्यातच झाले मोठीच्या माझं. लग्नात पाहुणे आली. तिचं लग्न करायचंय का? करायचंय, पण आता काय ऐकत नाहीये लग्न करायची. पण बघूया, जड जमलं तर बघूया. तिच्या पण बाशिंग बाळाने उपट खाल्ली. तिचं पण लगेच ठरवून आलं. 6 महिन्यात तर साखरपुडा झाला. नाही, ताईचं लग्न झालं की 2च महिन्यात साखरपुडा झाला. 2 ते ताईचं 3 लग्न महिन्यात. जानेवारी मध्ये झालं, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मध्ये तर साखरपुडा झाला. मग थांबवलं जरा, पैसे गोळा व्हायला नको का? मग थांबवलं जराशी. मग कसं तरी दिवाळीपर्यंत पैसे गोळा केलं. दिवाळीला पैसे गोळा केलं कसं तरी, परत लग्न झालं दिवाळी. आणि मग झालं जराशी डोक्यावलं वजन खाली, जराशी बरं वाटलं. आता काही टेन्शन नाही. आता एक राहिली, तिचं काय होईल, आता ह्यांचं दोघीचं झालं म्हणलं तिचं होईलच. मग तिला आता एक निर्णय घेतला. ती म्हणली मला कामालाच लागायचंय, तरच मी लग्न करेन, नाही तर नाही करत तर. बरं झालं. मग आम्हाला पण जरा बरं वाटलं. रिन पाणी पण फिटत होतं तोपर्यंत. म्हणलं शिक शाळा तू. तिने शाळा शिकत मग तिने आपलं परीक्षा दिल्या आणि पास पण झाली. 12वी पास झाली की लगेच तिने आपलं फॉर्म अकॅडमी केली, फॉर्म भरला, ती सर्व्हिसला. मग थांबलं जराशी, पुण्याला लागली. मग थांबलं जराशी, मग जरा बरंच वाटलं जराशी. मग नुसती काय दोघं शाळेत असायची, भैया आणि रोहिणा, दोघं शाळेत. मग बरं वाटलं जरा, म्हणजे बरंच झालं.
आणि मग रुईना कामाला लागली आणि मग तिचं पण लग्न उरकून टाकलं. रुईनाचं लग्न झालं मग थाटामाटात झालं. मग रुईनाचं लग्नात काय तारामुळं नाही काय नाही झालं, चांगलं झालं तुझं. मग रुईनाचं झालं. आता राहिला भैया. भैयाला शाळा शिकवली 2-3 वर्ष परत. त्याला जॉबला लावला कुठंतरी. आणि मग आता म्हणलं भैयाचं पण उरकून टाकावं, कशाला तरी ठेवायचं. मग भैयाचं लग्न उरकलं त्याच्यातच, त्याच घरात. लाज वाटायची, एवढी पाहुणी जावई पण त्याच घरात आली. हां, लई लाज वाटायची. पण म्हणलं थांबाच, पैसे लागतात घराला जास्त, मधीचा अर्धवट ठेवून जमणार नाही. मग सगळं पूर्ण घरच केलं, लग्नच करून टाकली. सगळ्यांचं रंग केलं लागलं. बाहेर 2 पोरं पण त्याच घरात झाली. 2 नाही 1 पोरग. असू द्या म्हणलं, जाऊ द्या. मग घर बांधाय निवांत सुरुवात केली. मग आता घर झालं तर आता डोळ्याला माझ्या अश्रू आनंद असतात. म्हणजे काहीच नव्हतं. मग हाऊस तर लय असायची दुसऱ्याचं बघून. आपल्याला पण वाटायचं ना आपल्याला पण असं घर असावं. आणि काय आमचा हलवण वास पहिला असायचं. लय तारांबळ आम्हाला असायची, लय तारांबळ आमच्या असायची. थोडासा पगार असायचा, त्या पगारात काय पुरायचं नाही. त्याच्यामध्ये एवढी 4 मुलं असायची, त्यांची शाळा, त्यांचं खाणं पिणं, त्यांचं दप्तर पाणी, लय हाल. मग कसं तरी त्यातनं आम्ही वर आलो आणि आता इथं येऊन पोचलो. आता हे घर बांधलं तर आम्हाला असं वाटतंय की आम्ही म्हणजे मोठा पर्वतच खाली आणला असं वाटतं. छान बांधले सगळेजण म्हणतात, पण छान बांधले. आता छान वाटतंय ना. तर आता छान म्हणजे आता काहीच टेन्शन नाही. आता नुसतं मुलांना मोठं करत राहायचं, त्यांच्या मागं पळत राहायचं, एवढंच करायचं. झालं मग छान आहे पोरींचं पण सगळ्यांचं चांगलं झालं. पोरी पण ज्याच्या त्याच्या घरी सुखात राहतात, व्यवस्थित आहेत, सगळ्यांचं सर्वसला आहेत. त्यांना पण मुलं बाळ आहेत. ताईची मध्ये लई टेन्शन येत होतं. ताईला मध्ये मुलगा नव्हता ना, ताईला काहीच नव्हतं 2-4 वर्ष. मग ती मुलगी कशी तरी एक झाली, दवाखाना करून परत तिला म्हणजे काहीच नाही झालं बरंच 2-4 वर्ष. मग कसं तरी परत दवाखाने करून टेन्शनमध्ये, ताईला माझ्या काही नाही, ताईला माझ्या काही नाही, ताईला माझ्या काही नाही. मग नंतर तिला पण मुलगा झाला. आत्ता कुठं जीव भांड्यात पडणार, शांत, आता काहीच वाटत नाही. आता सगळ्यांना मुलं पण आहे, 1 मुलगा 1 मुलगी आहे. घर पण आणि रोहिणाला 1 मुलगाच आहे, पण आहे चांगलं सगळं व्यवस्थित. रुईना नकोच म्हणते तर काय करू आम्ही, बस. अरे म्हणलं असू दे, सगळ्याला 2-2 आहे, तुला पण एक अजून होऊ दे. नको बाई बस, भीती वाटते ती. जाऊ दे, बस तर बस. आता आमची पण सगळी आशा पूर्ण झाली. सगळं झालं आता व्यवस्थित. आता नुसतं करायचं, खायचं आणि मुलं मोठी करायची भैयाची, बस. नातवंड भैया काय नाही टेन्शन. आता नाही काय. आपण म्हणतो टेन्शन नाही, पण हायच ना. अजून आहेच की टेन्शन आता. कधीच संपत नाही. आता टेन्शन म्हणजे कसं, आता पुढची आता ह्या मुलांना पोरांचं मोठं कसं करायचं. होईल? आता ह्यांना शाळेत त्यांच्या टाकायचं, ह्यांना आणायला जायचं, त्यांना घेऊन यायचं. आता ह्यांना कुठल्या शाळेत टाकायचं, आता ह्यांचं कसं होईल, भैयाचं माझं कसं होईल. आता कसं भैयाला म्हणजे सर्व्हिस नाही, नुसता जॉब नाही, त्याच्यात महागाई एवढी अशी, त्या महागाईमध्ये भागेल का भैयाचं, थोडा पगार आहे. आता वडील आहेत तर दोघांचं पैसे येतात म्हणून बरं होऊन वाटतंय. जाते. पण आमच्या नंतर न भैयाचं कसं होईल, असं थोडीशी टेन्शन नाही, असं नाहीच आहे. टेन्शन कधीच पण नाही भैयाचं आहे संपत. आता, म्हणजे आता स्वतःची लई जबाबदारी होती, ती थोडीशी पुढं गेली, कमी जबाबदारी, झाली, हा. कमी झाली. असं झालं. छान वाटलं तुमचं बोलणं ऐकून. तुझे व्हिडिओ सगळ्यांना आवडतात, तुझा स्वभाव सगळ्यांना आवडतो. सगळ्याजणी बोलतात की मला मावशीच आवडतात जास्त, तर त्याच्यामुळे ही तुमच्या मावशीची कहाणी तुमच्यासोबत शेअर केली. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका, है ना मम्मी. आता छान आमच्या खुश नशिबाने वाटतं. आम्हाला भरपूर साथ दिली, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आता पोहोचलो. दोघांनी पण त्यात आम्हाला, माझ्या वडिलांनी मला आहे ना गरबी नाही काहीच नाही, फक्त जोडा बघून दिली. तेव्हा माझं लग्न झालं. पण तू पण लय म्हणजे कमी दादांचा पगार होता तरी पण काटकसर भरपूर केली. काटकसर करून ऍडजस्ट करून इथपर्यंत आम्ही आता पोहोचलो. तर इथपर्यंत आलं तर असं वाटतंय मला हवेतच आहे मी आता. तेच ना, असं वाटतं. मुलांची पण माझ्या लग्न खूप छान परपंचामध्ये, केलं. एवढ्या परपंचामध्ये इथपर्यंत आल्यामुळे म्हणून माझी मनात आभारी वाटते. छान वाटतं फिलिंग की केलं बाबा कसं तरी. नाहीतर ते टेन्शन असायचं ना की बाबा कसं होईल,
कसं होईल घर नाही हाऊस तर यायची वाटायची त्यातनंच थोडं भांडे घे त्यातनंच थोडं कपडे घे त्यातनंच थोडे भांडे घे मम्मीचे तुम्ही बघितलेत तुम्ही कपडे वगैरे थांबी बाळा मम्मीचे कपडे भांडे वगैरे बघितलेत केवढे भांडा संसार केलाय नाहीतर हौस असायची लग्नामध्ये फक्त 5 भांडे दिलते ना फक्त 5 भांडे दिली होती पहिले कशाचं काय भांडी कोंडी होती तेव्हा आमच्या वडिलांची बी खूप तारांबळ असायची 4-5 6-7 मुले असायची आमचे वडील कामाला नव्हते कुठे. शेतकरी गप्प ना. असायचे. शेतीत काय भेटतं तेव्हा पण तरी त्यातनं आपली कुठं काय तेव्हा लग्न कशी तरी आपलं उरकून घ्यायची त्याची मी दुसऱ्याच्या घरात राहून दिवस काढले असं कोणालाच असं नाही कोणालाच वाटणार वाटणार नाही असं दुसऱ्यांच्या वाटेल घरात की राहिले सगळ्यांना की आम्हाला पहिलं सगळं. पहिलंच सगळं होतं असं वाटतं. पण नाही पहिलं काहीच नव्हतं मम्मीचं तुम्ही ह्याचं आता आम्ही हे केलं ना मी तर पत्र्याचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये पण नाही म्हणले ह्याचं काम चालू आहे की ह्याचं घराचं मी सोन्याच्या मम्मीच्या ज्वेलरीचा व्हिडिओ बघितलाय दागिन्यांचा व्हिडिओ बघितलाय ते असंच नाहीये ते खूप कष्टाने करून केलेलं आहे हाऊस तर असायची ना मग दागिन्याची असायची नवीन घराची असायची आणि मग ऐपत तर तेवढी नसायची पण मी पण खूप म्हणजे अशी ही बांधली जिद्द बांधली जिद्द बांधून शनी जिथल्या तिथं सगळं परपंच राहील एवढ्या शून्यातनं वर यायचं म्हणलं बरोबर आहे. आणि पगार तरी किती होता त्या वेळेला आणि हे काय कामाला लागलेले नव्हते तेव्हा माझं लग्न झालं तर लागायचे होते म्हणजे मम्मीच्याच लागलेच पायात नव्हते. लक्ष कामालाच नव्हते लागले ते गिरणीवर ड्रायव्हर होते दळणं दळायला हा ना माझं लग्न जमलं तर वडील म्हणले असं दे जाऊ दे कशी का व्हायना जोडा तर आहे चांगले करून खातील आपली चांगले राहतील जाऊन दे म्हणून घेऊन टाकली कशाची सर्विस नाही ना काही नाही मग नंतर माझं लग्न जमल्यानंतर दादा म्हणतात ना माझ्या दैडाच्या पायात लक्ष्मी आहे लक्ष्मी आहे कामाला लागले तिथनं पुढे काय पगार तर किती असायचा 600 रुपये पगार त्याच्यामध्ये तेवढ्यातच खायचं तेवढ्यातच त्या मामाच्या घरी त्यांचं घर चांगली पात्र्याची असायची आम्हाला गरज नसायची काय करायचं आता त्यांच्यात तर राहायचंय आपल्याला पण घर बांधायला किती दिवस राहणार लोकांच्या इथे हाऊस तुला असायची काय करायचं जाऊन द्या पत्र्याला दगडाला थोडं पैसे घालवायचं आणि खाण्यापिण्याला काय ते महिना निघून जा पण तेव्हा थोडीशी स्वस्ताई होती त्यामुळं थोडं पैसे पण मागं राहायचं म्हणजे आता जसं आहे ना तसंच अगोदर पण होतं आता महागाई आहे लय झाली तसंच पगार पण आहे तर महागाई पण आहे तसं अगोदर पण तसंच हा महागाची लय हाऊस असायची मला लय दागिने मग अशी म्हणजे जिद्दी करायची हाऊसच असायची हाऊस त्याच्यामुळे काम पण केलं तसं भरपूर काम पण केलं खुरपाने पुन्हा संग बायांसंग जाऊन येऊन म्हणजे असं काय पण घरात बसून पण मी काही पण करायचे त्यांना जोडीदार पण पैसे देत नव्हते त्यांना आपलं ठेवायचे तसंच कधी कुठं काय अडचण आली की पटकीने काढून द्यायचं पोरांच्या शाळेला फी भरायला काही दप्तर आणायची ती कधी एका टायमाला राहू दे आता ह्या वर्षी तायडाला नको शाळेत टाकायला पुढच्या जाऊ दे आता लई आपली तारांबळ आहे पैसेच नाही फी भरायला हवं तसं नको असं कशाला मुलींचं शिक्षण कशाला बुडवायचं आपली तारांबळ आजची उद्या निघून जाईल पण लेकरांची आशा राहते ना मग शिक्षणाची ती काय म्हणते ना आम्हाला शिकायचं होतं पण आमच्या वडिलांची तारांबळ होती त्यामुळे आम्ही शिकलो नाही नको मग बिशा पाणी लावायच्या कुणाकडनं उसणं घे कुणाकडनं काय नंतर मी ते पैसे फेड असं करून करून त्यांना सगळ्यांना ग्रॅज्युएट केलं कोणच नाही असं कमी शिकलेलं मीच अडाणी सगळ्या सोन पण ग्रॅज्युएटची अरे अडाणी नाहीये तू उलट हुशार आहे म्हणून तर इथपर्यंत आली पण शिक्षणाच्या बाबतीत असू दे पण माणसाचा अनुभव जास्त आहे आणि मॅच्युरिटी जास्त आहे आता एवढं घर बांधलंय मी कशाला चूल पेटू मी कशाला बाहेरनं पाणी आणू आता सुद्धा नळ बाहेर आहे तर नळाचं पाणी आणते घरामध्ये परत उठा उठ बरूट उठ लागलं कुठं बस की कशाला आली जेवायचा घराच्या जाहीला घेऊन तर असा होता मम्मीचा संघर्ष कसा वाटला नक्कीच सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय